खास माझ्या मराठी मधू भगिनींसाठी. आजकाल प्रत्येकाकडं फोन असणं गरजेचं झालं आहे. त्यातूनही मग स्मार्टफोनची सवय प्रत्येकालाच लागली आहे. साधा फोन वापरणाऱ्यांची संख्या एक 75च्या पुढचे काही लोक, साधारण कमी शिकलेले लोक, अशी तुरळक संख्या सोडली तर प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे असं आपण गृहीत धरूया. म्हणजे हा स्क्रीन टचचा फोन जास्तीत जास्त लोकांकडे आज सहजरित्या उपलब्ध झालेला आहे. मग त्यातूनच कंपन्यांचं फावलं, इंटरनेटचे पॅक, सुरुवातीला तुम्हाला कोरोना काळात हँडसेट आणि मोफत कॉलिंग, मोफत मेसेजेस अशी छान तुम्हाला सवय लावत आता प्रत्येकाला मिनिमम रिचार्ज, जो पूर्वी अगदी 30-50 रुपयाचा चालू शकत होता, त्याच्यात सुद्धा कंपन्यांनी भरघोस वाढ केली आहे. आणि मग प्रत्येकाचा मोबाईल नंबर आधार कार्ड, पॅन कार्डला लिंक करणं, टॅक्स भरणाऱ्यांचे प्रत्येक व्यवहार समजावे म्हणून केलेली ही एक शासकीय ॲडजस्टमेंट असं म्हणलं तरी हरकत नाही. ठीक आहे, त्याचा जर एका बाजूने चेहरा पाहिला तर कोणताही व्यवहार कुणाचाही लपत नाही आणि शासनाचं होणारं नुकसान थोडंफार कमी होतं आणि टॅक्सच्या नावाखाली सरकारकडं गंगाजळी चांगली उपलब्ध होते. हा भाग जरी चांगला असला तरी आजकाल मग मोबाईल हॅकर्स किंवा ज्यांना आपण स्कॅमर्स म्हणतो, म्हणजेच तुमचा नंबर कुठून तरी मिळवायचा आणि तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही कसे जाळ्यात अडकू शकता असे प्रयत्न करत राहणारी मंडळी, अगदी मग त्यांच्या मोठमोठी कॉर्पोरेट ऑफिससारखी अरेंजमेंट करून कित्येक लोकांना त्यांनी नियुक्त केलेलं आढळून येतं. जेव्हा एखादा मोठा स्कॅम धसास लावण्यासाठी सायबर क्राईमवाली आपली शासकीय यंत्रणा कामाला लागते, तेव्हा असे कितीतरी स्कॅम्स उघडकीस आणताना अशी लोकं सापडली आहेत, जी अगदी इमाने इतबारे सकाळी 9 ते संध्याकाळी 5पर्यंत एक बॅच आणि त्यानंतर नाईट शिफ्टला एक बॅच, असे हे हॅकर्स लोकांनी नेमलेली माणसं पगारावर कामं करताना आढळून आली आहेत. मग कोणत्या कोणत्या प्रकारचे स्कॅम्स असू शकतात, तुम्हाला गोत्यात आणू शकतात, तुमच्या अकाउंटवर असलेल्या रकमा कशा त्यांच्या ताब्यात जाऊ शकतात, त्याची काही उदाहरणं तुम्ही आम्ही नेहमीच पाहतो. कित्येक जाहिरातींमधनं प्रशासन तुम्हाला अगदी सावध राहण्याचं सारखं आव्हान करत असतं. तरीही मानवी स्वभावाचा कुठे ना कुठे गैरफायदा असे हे हॅकर्स लोक, स्कॅम करणारी माणसं नक्की उठवत असतात. तुमच्या इमोशन्सचा, तुमच्या हळवेपणाचा, तुमचा नात्यातला ओलावा टिकवून ठेवणारा एक जो स्वभाव असतो, असा या मानवी गुणधर्मांचा ते नुसता शोध घेत असतात. मग एखाद्याला ते फोन करतील आणि त्यांना सांगतील की तुमचा अमुक अमुक एक नातेवाईक अगदी जवळचा आहे, त्याला पोलिसांनी आत्ता अटक केली आहे, कुठल्याशा एका क्राईममध्ये त्याला पकडण्यात आलं आहे आणि मग त्याची चौकशी करून बऱ्याच गोष्टी त्यांच्या हाती लागलेल्या आहेत, तरी ताबडतोब त्याला जर सोडवायचं असेल तर अमुक अमुक लिंक क्लिक करा आणि ताबडतोब एवढे पैसे भरा. आता जो माणूस आपल्या नात्यागोत्यात रमलेला आहे, प्रत्येकावर मन तोडून, जीव तोडून प्रेम करतोय, तो माणूस अर्थातच हापकून जातो आणि कोणतीही शहानिशा न करता त्या दिलेल्या लिंकवर क्लिक करतो आणि त्यांच्या ताब्यात त्याचा अकाउंट नंबर आपसुकच जातो.
आता हा झाला तुमच्या हळवेपणाचा, नात्यातल्या ओलावा टिकवून ठेवण्याच्या स्वभावाचा गैरफायदा घेणारी माणसं. याच पद्धतीने काही काही हॅकर्स लोक, स्कॅमर्स लोक एखाद्याला फोन करतात. बरोबर त्यांनी त्याची योग्य ती माहिती काढलेली असते. कुठून त्यांना डेटा मिळतो, कशी माहिती काढतात, हे तर अतिशय गुप्तरित्या चाललेलं त्यांचं काम असतं. म्हणजे अक्षरशः इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजसुद्धा तोंडात बोटं घालतील इतक्या गुप्तपणे ते एखाद्या व्यक्तीची माहिती काढत असतात. आणि अशा माहितीचा गैरफायदा घेऊन त्या व्यक्तीला फोन केला जातो की तुमचा जो काही तो मुलगा आहे ना 19 ते 22 वर्षाच्या वयोगटातला, त्याच्या मोटरसायकलला एक गंभीर अपघात झाला आहे आणि ताबडतोब त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यासाठी रस्त्यावरच्या लोकांनी ॲडमिट केलं आहे. पण कुणाकडेही पैसे नाही आहेत आणि जर 1 तासाभरात ऑपरेशन नाही झालं तर तुमच्या मुलाचा देहांत होऊ शकतो. आता असा जर एखाद्या गडबडीत कुठल्या मीटिंगच्या आसपास पोहोचत असलेल्या बापाला फोन आला, तर तो प्राधान्य या फोनला देतो. कुछ भी कीजिए मेरे बेटे को बचा लीजिए, क्या करना है मुझे सिर्फ बताइए, मैं अस्पताल पहुंच रहा हूं. ते त्याला समजावून सांगतात, तुम्ही जिथं आहात तिथून हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत 2 ते 3 तास लागतील, म्हणून ताबडतोब दिलेल्या लिंकवर, हॉस्पिटलची लिंक आहे ही, तिथे एवढे एवढे पैसे ताबडतोब जमा करा. आणि पुत्रप्रेमापोटी ती व्यक्ती त्या लिंकवर क्लिक करते आणि सर्व अकाउंट्स त्यांना समजतात आणि एका अकाउंटमधून त्यांनी सांगितलेली रक्कम वजा झाल्यानंतर ती व्यक्ती हॉस्पिटलकडे जाण्यासाठी म्हणून निघते, 1-2 फोन करते आणि त्या रस्त्यात त्याला 10 ते 20 मेसेजेस येतात. प्रत्येक अकाउंटमधून पैसे काढले गेलेले असतात. हतबलता प्रत्येक व्यक्तीच्या माथी असतेही. त्यानंतर मग तो आटोकाट प्रयत्न करतो. ते कोणतेही फोन लागत नाहीत, कोणत्याही लिंकवर कोणाचाही सुगावा लागत नाही आणि मग तो सायबर क्राईमवाल्यांकडे धावत जातो आणि तिथे अशा सगळ्या तक्रारींचा इतका ढीग आहे की तिथे हेलपाटे मारूनसुद्धा तो माणूस थकून जातो. ही वास्तविकता आहे. आजकाल चालू असलेला नवीन फ्रॉड, नवीन स्कॅम, तुम्हाला कुठेतरी तुम्ही पार्सल पाठवलं होतं, त्या पार्सलमध्ये काही ड्रग्सच्या पुड्या असलेलं आढळलं आहे. तुम्ही कोणाला पार्सल पाठवलं होतं, का पाठवलं होतं, यासाठी तुम्हाला होम अरेस्ट करण्यात आलेलं आहे. कॅमेऱ्यासमोरून, फोनसमोरून तुम्ही बिलकुल हालायचं नाही आणि याचं इन्व्हेस्टिगेशन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही घरातून बाहेरही पडायचं नाही, कोणाशीही संवाद साधायचा नाही. म्हणजेच डिजिटल अरेस्ट हा प्रकार हा पण अलीकडं जास्त प्रमाणात दिसून येतो आहे. मित्रांनो, असं कोणतंही आपलं इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी तुम्हाला अशा पद्धतीने फोन करून, तुम्ही अगदी सापडला असाल तरी त्यांच्या पद्धती निराळ्या आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला डिजिटल अरेस्ट कोणी करत असेल तर थोडंसं धाडसाने काम घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याला प्रत्युत्तर देत, त्याला गुंतवून ठेवत, तुम्ही स्वतः न घाबरता कशा पद्धतीने या बाबतीत कंप्लेंट करता येईल यासाठी घरातल्या एखाद्या व्यक्तीला थोडंसं तुम्ही ॲलर्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा तो फोन बंद करून ताबडतोब याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी धावपळ करायची. आता अचानक तुम्हाला प्रत्येक बँकेतल्या अकाउंटला तुमचा मोबाईल जोडलेला आहे, त्यामुळं त्या गोष्टीचा पण फायदा उठवला जातो आणि आम्ही अमुक अमुक बँकेतून बोलतो आहे. कोणत्याही बँकांची नावं घेतली जातात. तुमचं इथे KYC जर अपडेट केलं नाही तर तुमच्या FDवर मिळणारं व्याज बंद होईल, अशा पद्धतीने सिनियर सिटिझन लोकांना फोन येतात. सिनियर सिटिझन ज्यांना काही पेन्शन नाही, ज्यांचं उत्पन्न नुसतं व्याजावरतीच आहे, ज्यांचं रोजचं पोट ते भरतायत, काटकसरीने जगतायत, जो काही साठलेला पैसा आहे आणि कमी होत जाणारं व्याज याची सांगड घालत कसं बसं 2 वेळचं अन्न खात जो सिनियर सिटिझन जगतोय त्याला अशा पद्धतीने घाबरवलं जातं. तो निमूटपणे सांगेल ते ऐकतो आणि KYC अपडेशन या बाबतीत तो माणूस फसवला जातो. त्याच्या अकाउंटमध्ये असलेली तुटपुंजी रक्कमसुद्धा, जी काही त्याची 2-4 अकाउंट असतात, म्हणतात ना डोंट पुट युअर एव्हरीथिंग इन वन बास्केट, या व्याख्येप्रमाणे, या आपल्या सल्ल्याप्रमाणे ती लोकं 4-5-7 अकाउंटमध्ये अशी सिनियर सिटिझन थोडे थोडे पैसे ठेवत असतात आणि मग आपसुकच ऑनलाईन काही मागवावं लागतं, हातपाय चालत नाही आहेत, त्यामुळं प्रत्येक अकाउंटमध्ये थोडीफार सफिशियंट अशी अमाऊंट नक्की असते आणि अशी फसवणूक झाल्यावर सर्व अकाउंट, सर्व खाती रिकामी होऊन जातात.
कोणतीही बँक KYC अपडेशनसाठी अशा पद्धतीने कधीही मेसेजेस देत नाही. असे वारंवार तुम्हाला अलर्ट करूनसुद्धा अनेक लोक फसत राहतात आणि स्कॅमर्स आणि हॅकर्स यांचं फावतं. मित्रांनो, अशा या थोड्याशा ज्या काही फसवणुकीच्या घटना आहेत, त्याच्यावरून अगदी मराठीमध्ये असा व्हिडिओ बनवावा असं मला वाटतं आणि म्हणूनच या मराठी जनांपर्यंत, आपल्या सिनियर सिटिझनपर्यंत, ज्यांना थोडंसं शिक्षण घेतल्यानंतर हा मोबाईल वापरावा लागतो आहे, सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी मोबाईल अत्यावश्यक करून ठेवलेला आहे, अशा या माझ्या थोड्याशा निरक्षर असलेल्या किंवा साक्षरता असूनसुद्धा स्वतःच्या हळवेपणामुळं अडकू शकणाऱ्या सर्व लोकांना पुन्हा एकदा सावध करण्यासाठी हा कवी प्रवीश शो या चॅनलचा एक चांगला प्रयत्न. इतकंच या व्हिडिओकडं पाहताना आपण विचार करावा, मन देऊन ऐका आणि अशा लोकांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन स्कॅमर्सच्या संकल्पना ज्या ते अंमलात आणत आहेत, अशा अजून काही घटना आणि कोणत्या विषयी तुमची फसवणूक होऊ शकते हे सांगणारा दुसरा व्हिडिओ घेऊन थोड्याच वेळात. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल.